बातमी यवतमाळमधून गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। यवतमाळमध्ये एका घरातून अवैधरित्या साठवलेले 40 घरगुती गॅस सिलेंडर हे जप्त सुद्धा केलेले आहेत। यवतमाळमध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे। राज्यभरात ठिकठिकाणी ही कारवाई सुरू झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेसह नागरी पुरवठा विभागाने ही संयुक्त कारवाई केली। आरिफ मोहम्मद कच्ची या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या घरी ही छापेमारी करण्यात आली आहे। पुसद शहरातील नूर कॉलनी परिसरामध्ये अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करत 40 घरगुती सिलेंडर जप्त केलेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संदेश कानू आपल्या सोबत जोडलेले आहेत। संदेश, साठवणूक करू नये यासाठी सतर्क आहे प्रशासन आणि त्याचबाबत यवतमाळमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात। निश्चितच जिल्हाधिकारी विकास मीना यांनी काल जे आहे ते प्रशासन तसेच गॅस एजन्सी धारकांची बैठक घेऊन त्यांना अफवा पसरू नये आणि नागरिकांमध्ये पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ नये यासाठी जनजागृती करावी। तसेच ऑनलाईन बुकिंग तात्काळ करून त्यांना 1 दिवसात घरगुती गॅस मिळवून द्यावा अशा सूचना दिलेल्या होत्या। तसेच काळाबाजारी होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासनाने, पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाने जी आहे ते ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते। मात्र आज जे आहे ते पुसद परिसरातील नूर कॉलनीमध्ये आरिफ अहमद कच्ची या व्यक्तीच्या घरावर धाड टाकत LCB तसेच तहसील विभागाने तब्बल 40 सिलेंडर जे आहे घरगुती गॅस सिलेंडर ते जप्त करण्यात आलेले आहे। आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या संदर्भात जे आहे ते गॅसचा काळाबाजार होऊ नये याकरिता 16 भरारी पथके जी आहे ती नियुक्त करण्यात आलेली आहे। आणि तशा संदर्भातले जे भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा असतील ते त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे। नागरिकांनी अफवांना बळी पडू नये आणि जनतेने पुरेसा साठा घरगुती गॅसचा असल्यामुळे त्यांनी पॅनिक होऊ नये असे सुद्धा आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केलेले आहेत। जगदीश, संदेश, तुम्ही असेच जोडलेले रहा।